6 मे ते 12 मे 2025चे भविष्य भाकीत. उत्तर भारतात नैसर्गिक आपत्तीची शक्यता. चॅनलचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे. माहिती जाणून घेण्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून 28 एप्रिल ते 12 मे या दरम्यान या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याची दाट शक्यता आहे. भारताकडून हवाई आणि सागरी मार्गाने प्रतिहल्ला होण्याची शक्यता आहे. भविष्यात पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठी भारतीय सैनिकांकडून जोरदार प्रयत्न होतील. भविष्यात काश्मीर व उत्तर भारताच्या सीमा सुरक्षित राहण्यासाठी पाकव्याप्त काश्मीर भारतामध्ये आणल्याशिवाय भारत स्वस्थ बसणार नाही. 12 मे पर्यंतचा काळ भारतासाठी अतिदक्षतेचा काळ राहणार असून विशेषतः उत्तर भारतासह इतर राज्यात स्फोटक घटना, दहशतवादी कारवाया, भूकंप, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, भूस्खलन या माध्यमातून मोठी हानी होण्याची शक्यता राहील. पाकिस्तानला चोख उत्तर देताना देशातील महत्त्वाच्या शहरांना हाय अलर्ट लागू होईल. भारताच्या लष्करी कारवायांना पाकिस्तानाकडून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न देखील या काळात होऊ शकतो. सीमेवर युद्धासारखी स्थिती पुढील महिनाभर कायम राहू शकते. सीमेनजीक जवान व सीमेजवळील प्रदेशांवर हल्ले होण्याची देखील शक्यता राहील. मीन राशीतील ग्रहांच्या गर्दीमुळे भारताच्या पाकिस्तानावरील कारवाईला जगभरातील अनेक देशांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता असून दहशतवाद विरोधात सर्व प्रमुख देशांचा भारताला देखील पाठिंबा मिळेल. दहशतवादाबरोबरच अमेरिका चीन व्यापार युद्धावरही आंतरराष्ट्रीय बैठकांचे आयोजन होईल. अनेक देश एकत्र येऊन प्रत्यक्ष युद्ध, व्यापार युद्धावर चर्चा होण्याची देखील या काळात शक्यता राहील. 6 जूनपर्यंत मंगळ कर्क राशीत भ्रमण करणार आहे. या काळात भूकंप, अतिवृष्टी किंवा युद्धामुळे घरांची पडझड, आगीचे अपघात, रेल्वे वाहन अपघात, पूर, अतिवृष्टी या माध्यमातून हानी संभवते. पाकिस्तानचे पाणी अडवण्याची शक्यता असल्याने पाकिस्तानकडून जोरदार याबद्दल प्रतिकार होऊ शकतो. कर्केच्या मंगळामुळे देशातील अनेक भागात अतिउष्णतेची लाट येण्याची शक्यता असून पाण्याचा तुटवडा पडेल. या परिस्थितीचा शेअर बाजारावर देखील नकारात्मक परिणाम होणार असून शेअर बाजारात अस्थिरता व पडझड सुरू राहील. याच्या उलट परिणाम सोन्या चांदीच्या भावांमध्ये वाढ होऊ शकते. उत्तर भारत व काश्मीरमधील परिस्थितीचा पूर्वेकडील प्रदेशावर परिणाम होण्याची शक्यता राहील. या काळात पश्चिम बंगाल, बांगलादेशात हिंसाचार उसळण्याची शक्यता आहे. पूर्व व आग्नेयेकडील देशात हिंसाचार, स्फोटक घटना, भूकंप, अवकाळी पाऊस, त्सुनामी यांसारख्या घटनांमधून हानी संभवते. ईशान्य भारताबरोबर थायलंड, मलेशिया, म्यानमार, जपान, अफगाणिस्तान, इंडोनेशिया या भागात भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीची देखील शक्यता राहील. काश्मीर हल्ल्याचे भाकीत वर्तवले होते. 28 एप्रिलच्या अमांत कुंडलीमध्ये लग्न सप्तमातून मकर कर्क राशीतून मंगळ प्लुटो अंशात्मक प्रतियोग झाला असल्यामुळे अतिरेकी कारवाया, नैसर्गिक आपत्ती व युद्धासारख्या घटना उत्तर भारत, काश्मीर, दिल्ली अशा ठिकाणी होण्याचे भाकीत यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये वर्तवण्यात आले होते. या घटना आपणास अनुभवास आल्या आहेत. 15 एप्रिलच्या मेष संक्रमण कुंडलीमधून एप्रिल ते जुलै असा 3 महिन्यांचा कालावधी या घटनांसाठी पोषक असल्याचे सातत्याने वर्तवले आहे. याचा अर्थ भारत पाकिस्तानामधील युद्धाचे सावट 15 जुलैपर्यंत कायम राहण्याची शक्यता असून सीमेवरील तणाव पुढील येत्या काळात कायम राहू शकतो. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.